नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 17 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,56,300, 22 कॅरेटचा दर 1,43,800, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,58,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात तुकडेबंदी मुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण, ऐतिहासिक निर्णय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे तुकड्यांचे व्यवहार शुल्कशिवाय होणार नियमित. चंदगड नगरपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी नागरिकांचा स्तुत्य पुढाकार. नगराध्यक्ष सुनील कानेकर यांच्यासह नागरिकांनी रवळनाथ मंदिर आणि बाबा गार्डन परिसर स्वच्छ केला. सामाजिक सलोखा आणि स्वच्छतेचा संदेश देणारा उपक्रम. नरसिंगराव भजनराव पाटील ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा. खेडूत शिक्षण मंडळामुळे चंदगड तालुक्याला विद्वानांची भूमी म्हणून नवी ओळख. डॉक्टर TS पाटील. माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला लाखोंची देणगी जाहीर. विचार करणारा आणि प्रश्न विचारणारा समाजच परिवर्तन घडवू शकतो. संजय आवटे. सोशल मीडियाच्या माहितीच्या प्रवाहातही तरुणांनी चिंतनाची सवय जपावी. खेडूत शिक्षण मंडळाच्या ज्युनियर कॉलेजांच्या सुवर्ण महोत्सवात विचारमंथन. सोनारवाडीतील मराठी विद्या मंदिरात माता पालक पाद्यपूजन सोहळा उत्साहात. विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या चरणांचे पूजन करत व्यक्त केली कृतज्ञता. पालकांच्या त्यागाची जाणीव करून देणारा संस्कार मूल्यांचा उपक्रम. शिवराज महाविद्यालयात राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिर. प्रकाश योजना हा नाटकाचा गाभा. सुनील घोरपडे. प्रकाश योजनाकाराने दिग्दर्शकाशी समन्वय ठेवून नाटक अधिक प्रभावी करावे. बसरगे येथील कुमार विद्या मंदिरमध्ये आनंदोत्सव 2026 स्नेहसंमेलन उत्साहात. इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचे सुमारे 55 सांस्कृतिक कार्यक्रम. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम. जागृती हायस्कूलमध्ये रानकवी तुकाराम धांडे यांची सदिच्छा भेट. वनवासी जीवन आणि निसर्ग संवर्धनावर आधारित कवितांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा. ओघवत्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांसमोर कवितामय वातावरण. माडखोलकर महाविद्यालयात आधुनिक भारतीय सहकार क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर राष्ट्रीय परिषद. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारून सहकार क्षेत्राने स्पर्धात्मक लाभ मिळवावा. डॉक्टर चेतन नरके. देशभरातील संशोधकांचा सहभाग. सहकार क्षेत्रावर 11 उपविषयांवर चर्चा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.